पंच धीरज आमरे सामन्याक सुरुवात करूची या रॉयल 11 संघाची सलामीची जोडी मैदानात रोशन आणि दोन्ही पण रोशन दोन्ही पण पाटील रोशन पाटील स्ट्राइक नॉन स्ट्राइक बॉलिंग तुषार याचं पहिलं चेंडू हलके स्टोलन काढला तो पण एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता काय तोपर्यंत चेंडू चालला सीमारेषा पार चौकार 4 धावात फिल्डर पडलो चिखलात पडलो. चिखलान माकलो चिखलात पडलो बोचो झेजारलो. चला सामन्यात पुन्हा एकदा सुरुवात होता. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला ना रोशनने. बघूया दुसऱ्या बॉलर काय करता. देखील मोठं फटको मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू जाता डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेन संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 5 धावा. 2 बॉल 5 झाले. 2 चेंडू चोख हे समाप्त झाला. 5 धावा झाले होत. पहिला षटक प्रगतीपथावर असताना चालू आहे त्यांचे. आता जिंकली तर जिंकली. जेवण बिवून झोपण बिपण यावा. चल मी स्कोर लिहिते. बाय बाय बाय. कोण आहे अण्णा? कोणता अण्णा? निखिल अण्णा. कोणती ती अंडरवेअर ओली झाली ना? नाही इतकं नाही लागत. कोण नाही पडलं ठीक आहे चालेल. चला सामन्यात पुन्हा एकदा सुरुवात होता. हो पंचांचे आता दोन्ही हात समांतर झाले आहेत. पंच धीरज आमरे म्हणतं माझ्याकडे काय नाही. या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या झाली 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा तुषार रनिंग मार्ग वरती. आता मात्र सुंदर टोलवलेला उंच टोलवलेला झेल खाली क्षेत्ररक्षक होत काय बघ्याच्या भूमिकेत चेंडू चालला सीमारेषा पार. चला रोशन पाटील आम्ही निर्णय देणार. आपले लाईनमन चांगली भूमिका पार पाडतात. चला षटकार सीमारेषा पार षटकार 6 धावा. या 6 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या झाली प्रथमेश एकदम मस्त लाईनमॅनचं काम केलेलं आहे. फ्रंटला थांबून 6 धावा षटकार. या 6 धावांनी संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. चला सामन्यात सुरुवात करा. तुषाराचं पुढील चेंडू पुन्हा एकदा टोलवलं ना तोपर्यंत निर्धाव चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पुढे चेंडू तुषाराचं पुन्हा एकदा हो आता मात्र डिक्लेअर स्वरूपात चेंडू चालला आहे एका धावेसाठी. पहिल्या षटकाच्या 5 चेंडूचा खेळ झालेला. शेवटचा चेंडू तुषाराचो. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 झाले आहेत. बघ या हो सुरेख चेंडू. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या एका धावेन संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 14 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 14 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यात. जर रॉयल 11 संघात सामना जर जिंकायचा असत तर मोठ्या फटक्यांची गरज
चला टीम मीटिंग संपवा. वारंवार टीम मीटिंग होते. 6 मिनिटं समाप्त झाली आहेत. संघाची धावसंख्या 14 धावा. अजूनही विजयासाठी 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा. चला चला टीम मीटिंग संपवा. आता मात्र आलाय स्वप्नील. पहिला चेंडू झेलची संधी. संधी होते का आणि गडी बाद होतोय. रोशन याच्या स्वरूपात संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. पहिला हादरा पहिल्या चेंडूवरती रोशन बाद होतोय. स्वप्नील याची सुरेख चेंडू होता. छोटू जरा पाणी ला ना. काली बंदर बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला आहे की कष्ट पहिले खेळाडू आणि सामने गाजवला वेंगुर्ला मधला एक नाही का वेगाच्या जोरावर तिथे असा वेंगुर्ल्याचा सुपरस्टार कालवीबंदर एक्सप्रेस तेच आपल्या पाहायला मिळत आहे. नंतर कर लावडा मी पाठ केलेला पण मला लक्षात नाही राहत. ते लिहून दे ना मला. लिहून दे कोण आहे बॅट्समन. चला नवीन बॅट्समनचं नाव संतोष. काय म्हणतो नको असं नको माझ्या पप्पाचं नाव 18-42 तू दोन खेळायला दोनला माझं नाही पहिल्या चेंडूवरती समाचार घेत आहेत संतोष काका. 6 धावांनी. चला स्वप्नीलचा पुढील चेंडू संतोष यांच्यासाठी. हो 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 दुसऱ्या चेंडूचा देखील समाचार. 6 धावांनी. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकतायत संतोष. आता देखील या तिसऱ्या चेंडूवरती जर षटकार जर ठोकला संतोष यांनी तर 501 रुपयाचं पारितोषिक. स्वरा इन्शुरन्स यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकार. आतापर्यंत 2 षटकार लागले. तिसऱ्या षटकाराचा प्रयत्न होतोय का. 501 रुपयाचे मानकरी होत आहेत का संतोष काका. सलग 3 षटकारला 200 म्हणजे 500 अधिक 200 700 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारासाठी झेलची संधी. संतोष काका बाद होत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार मारले होते. मात्र तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय. आता मात्र संतोष यांची जागा घेण्यासाठी आलाय रोहन. कळव्यातील एक नामवंत फलंदाज रोहन चव्हाण आपल्याला मैदानात दिसताना. स्कोर 26 धावा. पहिला चेंडू रोहन याच्यासाठी. पहिला चेंडू कायचा भरकटलाय. हॅलो स्टार 11 संघ टॉस साठी यायचे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. स्वप्नीलचा पुढील चेंडू रोहन याला हलके स्टोलवलाय. चेंडू चालाय नो मॅन्स लँड मध्ये. तो पर्यंत
काय संघाच्या क्षेत्ररक्षण 4 धावा पूर्ण. या 4 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 31 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. नाही इकडे नाही वास येत मला. मला तर सहन होत नाही तो, पण आता कापूर टाकल्यामुळे वास येत नाही. हा मग त्याला माहिती आहे ना, तो समुद्राच्या किनारचा आहे ना. तांबळडेक ना रे, तांबळडेक चौपाटी. आता मात्र सुंदर टोलवला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 37 धावा. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 37 धावा. सॉरी ओके, बंद नाही ना. मग तोच लाव, तो बंद तरी होतो. दादा हा वाला दे, बंद तरी होतो तो. स्कोर सांग. हॅलो. 37 धावा. 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज. टॉस होतो या ठिकाणी केपी स्पोर्ट्स वर्सेस स्टार 11 संघ. यानंतर होणारा सामना. स्टार 11 संघ नाणेफेक विजयी होत आहेत आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहेत. फलंदाजीसाठी पाचारण केलंय केपी स्पोर्ट्स संघाला. डिक्लेअर स्वरूपात चेंडू चाललाय. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 38 धावा. रोहित त्याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्वर चेंडू. पंचांची हुज्जत घालू नये. पंचांची हुज्जत घालू नये. चला 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 चला. पंचांची हुज्जत घालू नये. वाईड आहे का? चला. ठीक आहे रे, इथं नाही चुकीचं. रोहित याचा पुढील चेंडू. रोशन यांच्यासाठी फुलटॉस चेंडू. पंचांनी नो घोषित केलाय. नो ला डिक्लेअर जातोय घोषित स्वरूपात एका धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 41 धावा. आता ह्यानंतरचा चेंडू जो असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटची संधी पाहूया. रोशन पाटील काय करतायत. उघडे डोळे बघा नीट. अगला बॉल असं काही आहे लक्षात नाही. पाहूया फ्री हिटचे चेंडू. डिक्लेअर स्वरूपात फ्री हिटचा समाचार घेता आला नाही रोशन पाटील यांना. डिक्लेअर स्वरूपात चेंडू चालला एका धावेसाठी. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 42 धावा. आता मात्र सुंदर टोलवला आहे. तोपर्यंत चेंडू चाललाय पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या होते 43 धावा.
आता मात्र सुंदर टोलवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. आता मात्र 8 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा. खड्डा पडला इथे. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 48 धावा. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू चा खेळ शिल्लक. रोहित आता शेवटचा चेंडू. पाहूया या चेंडूवरती काय होतंय. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी स्वर चेंडू घोषित केला म्हणजे अतिरिक्त 1 धाव. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन रोहित. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील, ज्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना कंपल्सरी चेस आहे. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. मैदानामध्ये रोहन आणि रोशनची जोडी दिसते फलंदाजी करताना. आता पाहूया या शेवटचा षटक घेऊन कोण येतोय. काय नाव आहे बॉलर नेम काय अविनाश. आता मात्र आलेत अविनाश. शेवटचा षटक घेऊन आलेत अविनाश. पहिला चेंडू अविनाश यांचा. सामना करेल रोहन. वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 10 धावांवरती खेळतोय रोहन. पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू. पंचांनी नो घोषित केला आहे. चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. नो प्लस डिक्लेअर अशा 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 51 धावा. आता मात्र विजयासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावांची गरज. ओ अतिशय सुरेख चेंडू होता. रोहनला समजला नाही चेंडू. रोहन बीट झाला तर तोपर्यंत चोरटी 1 धाव पूर्ण. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. हॅलो. ओके ठीक आहे ठीक आहे. या आता चेंडूवरती जर षटकार ठोकला आणि सामना जर विजयी झाले आता त्या चेंडूवरती जर षटकार पडला तर मनीष पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. मनीष पाटील यांनी बक्षिसांची खैरात केली आहे. धीरज 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 1 मिनिट. धीरज 1 मिनिट. काय झालं काय. 4 तर आहेत आतमध्ये. 5-6 बाहेर लागले. 4 आतमध्ये असल्या तर 6 बाहेर कसे असतील. काय माहिती. तो एक Question तिथे- आहे माझा. तो एक इंजर्ड झालेला तो त्याने रिप्लेस केला. त्यानंतर काय केलं काय माहित नाही. नाही नाही आता ते 4 आतमध्ये आहेत तर 6 बाहेर कसे असतील. मग एक्स्ट्रा ए कमिटी ए अजित दा बघ काय ते सॉल्व कर लवकर.
अजूनही पुढील सामने खेळवायचे आहेत. पंच 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 धीरज आमरे, लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आहे. चला 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 बाकी कुठला आहे? या तुझा ना कॅप्टन फक्त कॅप्टन आहे, फक्त कॅप्टन. आणि त्यांच्या टीमचा पण फक्त कॅप्टन सांग. चला, जे अतिरिक्त जे आहेत त्यांनी थोडं बाहेर जायचंय. कॅप्टन आहे, फक्त कॅप्टन सोडून बाकी सगळ्यांनी बाजू साईडला. प्लीज कृपया ग्रीन टी शर्ट वाले काका. टीमचे कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार आणि कमिटी मेंबर्स यांच्या व्यतिरिक्त बाकीच्या लोकांनी तिकडून बाजूला व्हायचं आहे आणि निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आहे. बाकीचे खेळाडूंनी बाजूला व्हा. कमिटी मेंबर्स आणि कॅप्टन्स यांनीच फक्त डिसिजन घ्यायचं आहे तिकडे. मला वाटतं डिसिजन झालेलं आहे. फिल्डिंग लावून घ्या पटापट. अंपायर फिल्डिंग टीमने फिल्डिंग लावून घ्या. बाकीचे प्लेयर्स फिल्डिंगला जा. चला लवकरात लवकर डिसिजन घ्या. पुढच्या मॅचेस आपल्याला बरेचसे खेळवायचे आहेत. अंपायर डिसिजन झाला का? कमिटी मेंबर्स आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या मेंबर्सने फिल्डिंगला, जे फिल्डिंग आहे त्यांनी बाकीच्या बाहेर जा. त्यांनी तिकडे इन्व्हॉल्व नका हो. डिसिजन घेतला जाईल. बाकीच्या प्लेयर्सनी बाहेर थांबा. फक्त कॅप्टन्स, या दोन्ही टीमचे कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि कमिटी मेंबर यांनी डिसिजन घ्यायचं आहे. सगळे तुमचे इथले ते मग असं. जर बॅट्समॅन गुड. पंचांनी डिसिजन घेतलेला आहे. चला बाकीच्यांनी बाहेर या सर्वांनी पटापट. मॅच इकडे काही नाही, कमिटीने डिसिजन द्या. इकडे काही नाही. पंच निर्णय घेतील. बाकीच्यांनी थोडंसं शांत घ्या. पंच निर्णय घेतील. कमिटी निर्णय घेईल याच्यामध्ये.
कमिटीचा निर्णय झालेला आहे याच्यावर आणि हा जो बॉल आहे तो नो बॉल घोषित केलेला आहे कारण 6 प्लेयर बाहेर होते. त्यामुळे मॅच कंटिन्यू करायचे, कॅरी ऑन करा. आता ह्या निर्णयावर परत चर्चा नको. फिल्डिंग लावा पटापट आणि मॅच चालू करा. मॅच कंटिन्यू करा. प्लेयर्सनी फिल्डिंग लावायची आहे पटापट. टाईम झालेला आहे, बराचसा टाईम वेस्ट झालेला आहे. आपल्याला टाईम नाही घालवायचा आहे. अंपायरनी मॅच चालू करायची आहे. फिल्डिंग टीमनी फिल्डिंग लावा पटापट. डिसिजन ठरलेला आहे. आपण सगळ्या गोष्टीचा निर्णयाती विचारांती निर्णय घेतलेला आहे. अंपायर काय त्यासाठी जबाबदार नाही आहेत. हा थर्ड अंपायरचा निर्णय आहे. त्यामुळे प्लेयर्सनी फिल्डिंग लावून घ्या पटापट. अंपायरची उज्जत घालू नये. डिसिजन झालेला आहे. हा थर्ड अंपायर डिसिजन आहे. ग्राउंड अंपायरचा काही निर्णय नाही त्याच्यामुळे तुम्ही फिल्डिंग लावून घ्या पटापट आणि मॅच खेळायची आहे. बराचसा वेळ गेलेला आहे. तुम्ही टाईम वेस्ट नका करू. अंपायर्सने आपली जागा घ्या, फिल्डर्सने आपली फिल्डिंग लावायला घ्या. मॅच चालू करा. या विषयावर परत चर्चा नको. विचारांती निर्णय घेतलेला आहे. जो डिसिजन घेतलेला आहे तो विचारांती घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर परत चर्चा नको. वेळ घालवू नका. आपल्याला मॅचेस पुढे खेळायच्या आहेत. चला लवकरात लवकर मॅच चालू करा. पंच फिल्डिंगवाल्यांनी फिल्डिंग लावा पटापट. फिल्डिंग टीमची चर्चा नको. कुलदीप आपण बाहेर यावं. कमिटी मेंबर्सनी बाहेर यावं. आपण डिसिजन दिलेला आहे. कमिटी मेंबर्स बाहेर या. आणि टीम मेंबर्सनी फिल्डिंग लावून घ्या पटापट. बॅट्समन रेडी आहेत. अंपायरने रेडी राहा. फिल्डिंग टीमने फिल्डिंग लावून घ्या. चला या विषयावर चर्चा नको. डिसिजन झालेला आहे. इट्स अ थर्ड अंपायर डिसिजन. नो वन टू हॅलो. फिल्डिंग टीमनी फटाफट फिल्डिंग लावा. यश आपण लेग अंपायरची जागा घ्या. जागा तुमच्या जागेला उभे राहा. धीरज उभे राहा. फिल्डिंग मेंबर्सनी फिल्डिंग लावून घ्या पटापट. नो बॉल दिलेला आहे. मॅच कंटिन्यू करा. 9+1 एक रन काढली होती आणि हा बॉल नो बॉल होता. फिल्डिंग टीम पटापट फिल्डिंग लावा प्लीज. अंडरस्टँड करून घ्या प्लीज. गो अहेड. आता वेळ घालवू नका. सर्व विचारांती निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नो बॉल दिलेला आहे. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. खारेगाव 11नी पटापट फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही अंपायर तुमचे पोझिशन्स घ्या. मॅच चालू करा. खूप वेळ गेलेला आहे. अजून आपल्याला टाइम वेळ करायचा नाही आहे. नाहीतर डिसिजन आम्हाला पुढचा घ्यावा लागेल. शेवटचे 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फिल्डिंग लावायचे आहे. अदरवाईज पुढचा डिसिजन कमिटी घेईल. फिल्डिंग टीम शेवटची 2 मिनिटं तुम्हाला फिल्डिंग लावायला. तुम्हाला डिसिजन दिलेला आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही खेळले नाहीत तर आमचा पुढचा डिसिजन आम्ही घेतला जाईल. फिल्डिंग टीम पटापट फिल्डिंग लावून घ्या नाही तर डिसिजन पुढचा घेतला जाईल. जो डिसिजन दिलेला आहे तो तुम्हाला मान्य नसेल तर त्या हिशोबाने